एका दैवी शक्तीला मिळविले आणि त्या दैवी शक्तीला मिळवून आपल्या कुटुंबातील दुःख दूर करून गोरगरीब दुःखकष्टी मानवाला दिलेली आहे. आणि बाबाने अशी दैवी शक्ती मिळवली की ती मानवाजवळ 24 तास कार्य करेल अशी दैवी शक्ती बाबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि ती दैवी शक्ती मानवाच्या कार्यावर आणि कर्मावर आणि विचारावर आणि शब्दावर कार्य करत असते. आणि म्हणून बाबाने आपल्याला त्या दैवी शक्तीला टिकवून ठेवण्याकरता तत्व, शब्द आणि नियम आणि सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना दिलेली आहे. हे 12 ओळीचे शिकवणीचे आपण आपल्या कुटुंबामध्ये, सेवकामध्ये आपण आचरण केलं, पालन केलं आपल्या जीवनामध्ये, तर आपण ते दैवी शक्ती आपल्याजवळ टिकून राहते. आणि म्हणून बाबाने आपल्याला 4 तत्वे भगवत प्राप्ती करता दिली आहेत, 3 शब्द आचरणात आणण्याकरता दिले आणि 5 मानवाची जीवनगाडी खालावली होती. मानव हा व्यसनामध्ये गेलेला डुबलेला होता आणि मानव हा व्यसनाच्या बाहेर येईल आणि त्याच्या आडमार्गाने जाणारा हा पैसा चांगल्या मार्गावर येईल, त्याच्या कुटुंबामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये सुखी सोयी समाधानीचे जीवन जगता येईल. म्हणून बाबाने 5 नियम दिले. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म साधण्याकरता बाबाने 4 तत्व दिले आहेत. एका भगवंताची प्राप्ती करण्याकरता आणि आपले चांगले कर्म करण्याकरता बाबाने आपल्याला 4 तत्व दिलेले आहेत. परमात्मा एक, मर्यादी आहे, भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते, उद्धार आणि इच्छानुसार भजन. 2 तत्व बाबांनी भगवंताला दिले. सर्वात आधी बाबांनी भगवंताला दिले आणि त्यावेळेस भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जिंदजीवर प्रसन्न झाले आणि महान त्यागी बाबा जिंदजींनी भगवान बाबा हनुमानजीला 2 तत्व दिले. परमात्मा एक आणि मर्यादी भगवत नाम पर, हे 2 तत्व महान त्यागी बाबा जिंदजींनी भगवान बाबा हनुमानजीला दिले. परमात्मा एक, ज्यावेळी बाबाला आकाशवाणी झाली की ये मानव तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, 24 घंटे तेरे पास हूँ, जिस पल मैं छूट जाऊंगा उस पल तेरा शरीर मृत हो जाएगा. तुझा आहे तुझ्या पाशी परी तू बोललासी, या म्हणीप्रमाणे बाबाला आकाशवाणी झाली. आणि त्यावेळी बाबांनी विचार केले की माझ्याजवळ अशी कोणती शक्ती आहे आणि ती माझ्याजवळ आहे, ती मी दुसऱ्यामध्ये, मी इकडे तिकडे शोधत आहोत तेव्हा बाबा, आणि ती माझ्यापासून निघून जाईल आणि माझा शरीर हा मृत्युमुखी पडेल. त्यावेळी बाबाला असं वाटलं की आत्मा ही एक अशी वस्तू आहे की ती आत्मा जी जोपर्यंत आपल्याजवळ आहे, या देहामध्ये आहे, तोपर्यंत हा देह हा काम करत असतो, चालत बोलत हालत डुलत असतो. आणि ज्यावेळी या देहातली जी आत्मज्योत जी निघून जाते त्यावेळी तो हा देह माती मोलतो. देह हा नसतो, आत्मा ही अमर आहे आणि हा जो देहा शरीर आहे हा नश्वर आहे आणि आत्मा ही अमर आहे. आत्मा या शरीरातून निघून गेली की ती परमेश्वरात जाते, त्या परमात्म्याजवळ जाते आणि त्या परमात्म्याजवळ गेल्याच्यानंतर त्याचे कर्म आणि कर्तव्य पाहून त्याला पुनर्जन्म भेटत असतो. कशामुळे? कर्मामुळे, कर्तव्यामुळे. आणि म्हणून ही आत्मा आहे, ही आत्मा तुमच्या आमच्याजवळ प्रत्येक चिडी मुंगी असो किंवा कोणताही सजीव प्राणी असो, प्रत्येकाजवळ ही आत्मा ही एक आहे. या मार्गामध्ये आल्याच्यानंतर एका कास्तकाराच्या घरी म्हणजे माल होता आणि त्या मालाचे नासाडी डुकरं करत होते आणि डुकरं नासाडी करत असताना त्यांनी डुकरांना करंट लावून मारण्याचा प्रयत्न केला आणि डुकरं तिकडे करंट लागून मरण पावले आणि त्याची जोडी खुटावर मरण पावली. ही आत्मा आहे, ही आत्मा आहे. आणि आत्मा जरी आपण दुखावलो तर परमेश्वराची आत्मा, परमेश्वराचा अपमान होतो किंवा परमेश्वराची सुद्धा आत्मा दुखते. आणि नंतर बघा त्याच्या चुकीचा प्रयाचित झाला आणि त्यांनी भगवान बाबाच्या समोर जाऊन त्याने माफी मागितली, त्याला समाधान मिळाला. म्हणून आत्मा, ही आत्मा तुमच्या आमच्याजवळ सर्वांजवळ आहे, ही आत्मा एक आहे आणि तो परमात्म्याचा अंश आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून बाबाने आपल्याला परमात्मा एक सांगितला आहे, आपल्याला कुणाच्या पायावर डोकं मांडायला सांगितलं नाही. कारण एका आत्म्यापुढे दुसरी आत्मा जरी झुकली तर आत्म्याचा अपमान होतो, अनादर होतो आणि अन्यायाने त्या परमेश्वराचा अपमान होतो. म्हणून महानते की बाबा जिंदेजींनी सर्व तुम्हाची सर्वाची ही आत्मा जागृत आहे. आणि आपण ज्यावेळी नमस्कार करतो एकामेकाच्या ज्या आत्मा जो आपला मन आहे त्या मनामध्ये एक अशी नवी जागृत, म्हणजे असं आपल्याला असं वाटतं, पण एखाद्यासोबत नमस्कार घेतलो तेव्हा आपल्याला असं वाटतो की आपल्या या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, अंतःकरणामध्ये एक नवीच कृती अशी जागृत होते. आणि म्हणून बाबाने आपल्याला नमस्कार दिलेला आहे. नमस्कार आपण एकामेकासोबत घेतल्याच्या नंतर आपला मन हा
तो आपण नमस्कार घेतो हा त्या परमेश्वराजवळ पोहोचत असतो. आणि आपला जो हा देह आहे या देहाच्या अंतःकरणापर्यंत तो आपला जो नमस्कार घेतो तो नमस्कार आपला अंतःकरणापर्यंत पोहोचत असतो. म्हणजे त्या आत्म्यापर्यंत, आत्मा म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्यापर्यंत आपला नमस्कार पोहोचतो. म्हणून बाबाने आपल्याला नमस्कार घेण्याकरता सांगितलं. दुसरा आहे मर्याजी भगवत नाम पर. बाबांनी ज्यावेळी भगवंताची प्राप्ती केली त्यावेळी भगवान बाबा हनुमानजी आपल्या शक्तीचा परिचय महानत्यागी बाबा जिंदगीला देत नव्हते. आणि त्यावेळी बाबांनी सांगितलं, मैं मरूंगा या जीऊंगा एक ही भगवत के नाम पर मरूंगा. बाबांनी काय वचन दिलं, मैं मरूंगा या जीऊंगा, मैं एक ही भगवत के नाम पर मरूंगा और तुम्हारा प्रतीक हर घर घर में लगाऊंगा, असे बाबांनी शब्द दिले. बाबांनी वचन दिले त्या परमेश्वराला दोन तत्वामध्ये, म्हणजे दोन तत्व दिले, म्हणजे वचन भगवंताला दिले, वचन रूपामध्ये दोन तत्व दिले. आणि त्यावेळी भगवान बाबा हनुमानजी प्रसन्न झाले आणि बाबाला आपल्या शक्तीचा परिचय दिला. आणि त्या बाबांनी त्या शक्तीच्या माध्यमातून, त्या दैवी शक्तीच्या माध्यमातून आमचे तुमचे बाबाने आपल्या कुटुंबातील दुःख दूर केले. आणि बाबाच्या कुटुंबातील दुःख या दोन तत्वामुळे दूर झाले. या परमात्मा एक आणि मर्याजी भगवत नाम पर बाबांनी जरी हा वचन दिला नसता, हा तत्व जरी दिला नसता भगवंताला, तर बाबाला ती दैवी शक्ती मिळाली नसती. आणि दैवी शक्ती मिळाली नसती तर बाबा हे गोर गरीब दुःखी कष्टी मानवाची दुःख दूर करू शकले नसते. पण बाबांनी मर्याजी भगवत नाम पर बाबाला वचन दिलं की मी जोपर्यंत माझा शरीर आहे तोपर्यंत मी तुमची निष्काम भावनेने कार्य करेन आणि गोर गरीब दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचा प्रयत्न करेन आणि एकच भगवंत नावावर राहील, असा बाबाला भगवान बाबा हनुमानजीला वचन दिलं. तत्वाच्या माध्यमातून वचन दिलं. आणि त्याचवेळी बाबांच्या कुटुंबातील दुःख दूर झाले. आणि आमचे तुमचे दुःख दूर या तत्वावर, या मर्यादेचे भगवत नाम पर या वचनावर आमचे तुमचे सर्वांचे दुःख दूर होत असतात. आणि तिसरा आहे दुःखदारी दूर करते हे उद्धार. म्हणजे पहा, आपण भगवंताला दोन तत्व दिलो, आपणही या मार्गामध्ये आलो. आपणही अनेक जादू जंतर अंतर मंतर अनेक डॉक्टर हकीमाकडे गेलो पण कुठेही समाधान मिळाला नाही. पण आपण ज्यावेळी भगवंताच्या चरणी आलो, मरण्याचं वचन दिलो, त्याच वेळी आपल्याला बाबा